येडू. काय करतेस इकडे? काय बोलत होते हे? काय ग? गाडग्यांच्या कर्तृत्ववान सुनांची परंपरा समजावून सांगत होतो तिला. सांगत होतो की अमृतासारखीच आदर्श सून हो म्हणून. इच्छासारखी हे असं काय ऐकू बिकू नकोय, सगळं खोटं आहे. तू आता काय ऐकायचं आणि कशावर लक्ष द्यायचं? तर आता लवकर तुझं साखरपुडा आहे, नंतर लगेच तुझं लग्न होणार. तर तोपर्यंत तुला तुझ्या स्किनची छान काळजी घेतली पाहिजे. असं रात्री अपरात्री असे इकडे इकडे बघाय बसाय काय चावलं बिवलं, काय झोप नीट नाही झाली, शिशीची डोळ्यावरती काळं बिळं नको. बटमोगऱ्यासारखी दिसली पाहिजेस तशी छान. कसला विचार करते, मी घेणार सगळी काळजी तुझी. चल 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 चल. अहो पण तुम्हाला पत्रिका बघाव्या लागतील ना त्यांच्या. नाही, त्यांच्या पत्रिका दोघांचे बघूनच आलोय मी आणि त्याच्याच नुसार काढतोय मुहूर्त. तर हो, खरंच आहे की परवा मुहूर्त. वा. आणि त्या पुढच्या मुहूर्तापेक्षा उजवा आहे. हो ना. वा. कसा काय नसटला माझ्या नजरेतून काही कळत नाही. चालेल की. सांगा आता कसं करायचं? हो कसं करायचं, काय करायचं? शुभस्त शीघ्रम. जेवढा मुहूर्त आधीचा मिळेल तेवढं चांगलंच असतं ना. आणि घाईचं म्हणाल तर माई आहेत ना. माई असताना कशाचंच टेन्शन नाहीये. हो हो, घाई नको करूस, बघतायत ना ते. तुमची तयारी असेल ना साधना, तर करायला काहीच हरकत नाहीये. हो, काहीच हरकत नाही. अगदी ह्या क्षणापासून आम्ही तयारीला लागतो. काय ग? वा वा. हो 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 हो. मी एक काम करतो, मी व्याहाना आताच कळवून टाकतो नाही का? अरे, चहा घे. चहा घ्या. एवढी घाई झालीये. झाले, सासरे बुवा झाले ते, सासरे बुवा. वा वा वा. माई, तुम्हाला चहा? नको. कळलं? हा, पण हे बघ, हा प्लॅन अजून कन्फर्म नाहीये. जे काय असेल ते तुला मी संध्याकाळी फायनल कळवतो. ओके? पंखे कॉल बॅक करतो. काय झालं? ते दिनकर काकांनी साखरपुड्याचा मुहूर्त ठरवला आणि अण्णांनीही हो म्हणलंय. अरे यार, शिट. आता काय करायचं आपण? मी तोच विचार करतोय अमृता, आता काय करायचं? तर आपण म्हणतोय की मुलाच्या घरी जाऊन त्यांना सगळं सांगून टाकूया, पण ह्याच्यात रिस्क नाहीये का? पण दुसरा कुठला पर्याय नाहीये आता आपल्याकडे. आपल्या बाबतीत ठीक होतं, आपल्या दोघांनाही नको होतं लग्न, म्हणूनच आपलं लग्न झालं. आय नो. आता जर त्या मुलाला शर्मिष्ठा आवडली असली तो आपल्याला सपोर्ट करणार नाही. त्यामुळे आपण तिकडे गेलो आणि त्यांनी माई अण्णांना फोन करून सांगितलं तर आपलं काय होईल अक्षय? होऊ दे मग तसं, तेही पथ्यावरच पडणार आहे आपल्या. नाही पण शर्मिष्ठाचं तिच्या इच्छेविरुद्ध लग्न होईल रे, त्याचं काय?
घ्यायची का इतकी मोठी रिस्क? तुला काय वाटतंय? मला वाटतं की आत्ता आपण आपला विचार न करता शर्मिष्ठाला हे लग्न नकोय आणि ते आपण कसं थांबवायचं एवढाच विचार करूया. खरंय अमृता, आजचं फक्त एकच दिवस आहे आपल्या हातात. जे काय करायचं ते आजच करावं लागेल आपल्याला. तू आज सुट्टी घे ना. नाही घेता येणार सुट्टी, जावं लागेल. तुम्हाला कळवत राहा इथे काय होतंय ते. दुपारनंतर बाहेर पडण्याचा एक काम करतो मी ऑफिसला उशिरा जातो. तू आत्ताच चल माझ्या बरोबर, आपण आत्ताच जाऊया. चल. हो. अरे आता शक्य तरी आहे का मला बाहेर पडणं? आधीच त्या गोष्टीवरून खूप बोलणी खाते रे मी घरच्यांची. काय सांगू मी आता बाहेर पडताना? हे बघ तू चल तरी, बघूया आपण काय करायचं ते. आत्ता बाहेर पडूया, चल लवकर. चल 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 ऐक ना. चल. अक्षय ये जरा मला मदत कर. अरे अरे उशीर होतोय नाही ऑफिस. तुझा धर धर धर. अरे यार चल. चल चल तू पटकन. अरे घरात एवढी काम आहे. हे घे चल चल चल. हा. कुठे चाललात तुम्ही दोघं? कुठे चाललायत? ते ते काय? घरात शुभ कार्य आहे, झेंडू येऊन पडलाय, सगळे काम करतायत, 50 कामं पडलीत घरात. अनंत सुद्धा काम करतोय. तुम्ही कामं करणार आहात की नाही? नाही कामं करणार आहात की नाही मुळात, की बाहेर भटकत राहणार आहात? नाही माई, मी आता ऑफिसलाच निघालोय ग. मी बाहेर पडणार होतो, म्हटलं बाहेरची कामं असतील तर हिला घेऊन जाऊ, ही कामं करेल आणि मग घरी. बाहेरची कामं करायला मृदुला आणि देवदत्त गेलेत, अण्णा आणि दिनकर पेढीवर गेलेत, आणि मी स्वयंपाकघरात काम करते. आता ते काय करणार आहात कामं? तू तुझ्या मैत्रिणीकडे, तुला मैत्रीण महत्वाची आहे तुला, ही घरातली कामं महत्वाची आहेत? झेंडू येऊन पडलाय, माळा करायला घे. साहित्य सगळं ठेवलंय, दोरा सुई सगळं तिकडे आहे. चल 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 लवकर. आणि अक्षय तू स्वयंपाकघरात चल, तुला डबा देते, लवकर. अक्षय हा आलो. तू जाऊन बोल माई अण्णा. पण अक्षय त्याचा काहीच उपयोग नाहीये. तू सुद्धा पोट तिडकीने सांगत होतास ना घरच्यांना. काय झालं? कुणी ऐकलं तुझं? झाल्या माळा, आता या हातातली शेवटची माळ. ठीक आहे, मग ये नंतर माझ्या मदतीला. हे पहिलं काढ, हे पहिलं काढा कोणीतरी. हे काय ना, असं आणलं गेलंय माई, हे बोलायला प्रॉब्लेम होतोय. काय केलंयस हे वसुधा? कोणी केलंय तुला हे? अरे ती भाग्यश्री ग, माझी सून झाली ती. चॅप्टर एक नंबरची लावलंय मला, सुद्धा कुठेतरी फरार झालीये. छान केलंय हो भाग्यश्रीनं. हो का माई? अगं म्हणजे तुला कोणाची नजर नाही लागणार. जा. नजर नाही लागणार. अच्छा ठीक आहे, नजर नाही ना लागणार तर तुम्हाला पण फासायला सांगते. थांबा, तुम्हाला पण नजर नको लागायला, हिला पण नजर नको लागायला, हिला पण नको, हिला पण नको, सगळ्यांना फासते घरातल्यांना. अगं आम्ही काही तुझ्यासारख्या देखण्या सुंदर थोड्याच आहोत. आम्हाला थोडीच कोणाची नजर लागणार आहे. माई बोला बोला, आज बोला. मला बोलता येत नाही फार, म्हणून बोलताय ना. बोला बोला, मस्करी करताय. गरीब बिचारी मुलीकडची बाजू माझी. बोला बोला बोला. हो का? गरीब बिचारी. आणि शर्मिष्ठा, अगं तू का नाही पॅक लावलास? माई बघा, आता उत्सव मूर्ती कोण आहे, साखरपुडा कोणाचा आहे? अमृता, आणलास ना ग हिच्यासाठी हळदी चंदनाचा पॅक? हो तयार आहे सगळं. हा. ये माझ्याकडे ये, मी लावून देते तुला. दे ग माझ्या जवळ दे.
आणि त्या काकडीच्या चकत्या का काय त्या आणल्यात का डोळ्यावर ठेवायला? माई माहितीये अगं मला, टीव्हीवर बघते ना मी, ते माहितीये. ना मग कसं लावतात ते दाखवा आम्हाला, आम्ही लावून देतो तुम्हाला. हे चला का आज माई माई आज आज आज. ए हो 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 काय हो, नाही होय, हं? होय, नाही होय. नाही, मला हे असलं काही जमणार नाही, अजिबात नाही लावायचं. लेप अण्णांना लावूया. आवडत नाही. अगं बाई. नाही, अण्णांना जे आवडत ते मी करणार नाही. हे लग्न तुझ्या मनाविरुद्ध होणार नाही. डोंट वरी. आम्ही जाऊन सांगतो त्याला तुझी लग्नाची इच्छा नाहीये म्हणून. तू काळजी करू नकोस. हा बोल की. हॅलो अक्की, यार मला खूप टेन्शन आलंय यार. आता कसलं टेन्शन? आता भेटलो की आपण केव. नो बेबी, अरे आपली परत ताटातूट होण्याची शक्यता आहे. तू प्लीज काहीतरी कर रे. काय झालंय केव? मला स्पष्ट सांग काय झालंय. अरे डॅडी खूप विचित्र प्रश्न विचारतायत आणि ना ते सारखं म्हणतात की तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे, सरप्राईज आहे. यार खूप टेन्शन आलंय की. सरप्राईज? हा हा बरोबर आहे ना ग. त्यांनी इतकं छळलंय तुला, त्यांना गिल्ट फिलिंग आलं असेल ना. सो सरप्राईज देऊन त्यांना भरपाई करायची असेल. आय नो रे की त्यांना वाईट वाटत असेल अँड ही वॉन्ट्स टू सी मी हॅपी. पण त्यांचे प्रश्न खूपच विचित्र आहेत. ही इज आस्किंग मी की तुला बीच वेडिंग हवंय का लॉन वेडिंग हवंय, तुला इंडियात हवंय का अब्रॉडला, आणि ह्याचा काय अर्थ असू शकतो. काय? हो, आणि तू आणि अमृताने सांगितल्याप्रमाणे मी त्यांना सांगितलं पण की तुम्ही माझ्यासाठी मुलगा बघा, मी 2-3 महिन्यात लग्न करेन. अरे पण मला टेन्शन आलंय की ते आत्ताच बघून ठेवतील मुलगा आणि फिक्स पण करतील. अक्की यार, आय एम डॅम टेरिफाईड. आज रात्री ते काहीतरी सरप्राईज पण देणार आहे अँड आय एम सो शुअर की त्यांनी माझ्यासाठी कुठला तरी मुलगा बघितलाय. नाव मी टू यार. आणि पहिल्यांदा असं वाटतंय की प्लीज कुठलं सरप्राईज नका देऊ मला. घाडगे खानदानाला शोभतील अशा उंटी साड्या आणल्यात. हो पण एवढ्याच आणल्यात तुम्ही? आधी ह्यातल्या पसंत करा, लागलं तर आणखी आणू. बरं बरं, शर्मिष्ठेसाठी लागतील हो अजून. हो हो. माई, दोघांच्या अंगठ्या आल्या. वा, देवापुढे ठेवून हळदी कुंकू वाहून सुद्धा झालं माझं. चला छान. शर्मिष्ठे, आता शिक्कामोर्तब झालं बरं का तुझं लग्न. अंगठ्या सुद्धा आल्या. फक्त एक छोटासा प्रॉब्लेम आहे. अरे देवा, आता काय? अगं प्रॉब्लेम म्हणजे तसा प्रॉब्लेम नाहीये ग. अगं मुलाची अंगठी थोडीशी लूज होत होती, ती आता अण्णांनी फिट करून पाठवलीये परत. हा हा, तर तीच फक्त मुलाकडे नेऊन पोचवायला हवी आपल्याला. म्हणजे आजच्याच कमी जास्त असेल तर फिटिंग करायला आजचाच वेळ आहे ना आपल्या हातात. अगो बाई, पण अगं आता कोण जाणार आपल्याकडून? अजून आपली सगळी कामं उरकायची आहेत. अजून साड्या बघायच्यात आपल्याला, हिची मेहंदी व्हायची आणि इतर काम आहेतच की. आपले सुद्धा दागिने रिठाच्या पाण्यातून काढायचे. किती कामं पडली आहेत. कोण जाणार इथून आता? मी जाईन. म्हणजे मी आणि अमृता आम्ही दोघं जातो. असं विचारायचं होतं. दोघं दोघं काय करायचे? वरात आहे? वसुधा, इतकी वर्ष तुझ्या जिभेला वळण लावण्याचा मी प्रयत्न करते, पण तू अजूनही तशीच बोलतेस सगळ्यांना. जरा गोड बोल. माई, आपल्या घरात मी सोडले सगळेच गोड 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 बोलतात.
सगळ्यांची तोंड नुसतं मिट्ट गोड करून टाकलीत. कसं एक खारट तिखट तुरट असं काहीतरी पाहिजे ना, की अशी लज्जत वाढवत. कठीण आहे तुझं, कठीण आहे. आता काय करायचंय सांगा. ही अंगठी कोणाबरोबर पाठवायची आपण? माई, जाऊ दे का अक्षय आणि अमृताला? चालेल, जाऊ दे त्यांना. अमृता, पण तू साडी बदलून जा. घरातल्याच साडीवर नको जाऊस. हो. अक्षय, तिचं साडी बदलून होईपर्यंत तुला चहा खायला काही देऊ का? मी आधी फ्रेश होऊन येतो. जा साडी बदलून घे. आणि हे घे. सांभाळून ग. फ्रेश होऊन आलो. ओके. ये, साड्या बघ. हो, ही आवडली का तुला? नाही, इतकी अगदी बघतेस म्हणून म्हंटल. शर्मिष्ठे, तू बघ बघू. हो. ते दोघे एवढे का नाचतायत अंगठी घेऊन जायला? गडबड आहे. अक्षय, अमृता, काय काय तुम्ही दोघे आहात म्हणून मी आहे, नाहीतर काय झालं असतं माझं? अक्षय, सगळं ठीक होईल ना रे? सगळं नीट होईल. तू अजिबात काळजी करू नकोस. आम्ही चाललोय ना. तू चेहरा बघ, टेन्शन दिसतंय चेहऱ्यावर. प्लीज. पण मला भीती वाटते. मला नको घाबरू. आता तू तुझ्या रूम मध्ये जा आणि आराम कर. फेशियल आणि साड्या सगळं झालेलं आहे ना, म्हणजे आता तुला कोणीही डिस्टर्ब करणार नाही. आणि हो, कुणालाही काहीही बोलू नको. हा, जा लवकर जा. काकूने बघितलं ना परत तमाशा होईल. अरे हो, जा. टेक केअर आणि काही काळजी करू नको. आम्ही आहोत ना. चल, बाय. बाय. कोण हवंय तुम्हाला? आम्हाला वसुधा गाडगेंनी बोलवलंय शर्मिष्ठा गाडगेंना मेहंदी काढण्यासाठी. या. काय बोलायचंय माहितीये ना सगळं? आठवतंय ना? हा, पण अमृता यार, तूच बोल. त्यात कन्फ्युजन नको. एकाने काहीतरी बोलू देत, मी फक्त होला हो करतो. हे बोलणं बिलणं यार जमत नाही यार मला. कोणाला मारायचंय का ते मला सांग. आनंदाने मारेन मी. बोलायचं म्हटलं ना की आपली. तू बोल. हा, बर ठीक आहे, फाईन. ए, अंगठी घेतलीस ना? कोण? अमृता, शोध. अरे यार, तू पण ना यार. चल चल जाऊया. क्यू? हा, क्यू बोल. अक्षय, वाट लागली यार. मला जे वाटत होतं तेच झालं. काय झालंय? मेले मी आता. फुल ऑन मेले. हे बघ, रिलॅक्स. कूल डाऊन. काय झालंय मला सांग. काय झालंय? अरे, आज रात्री डॅडींनी डिनर डेट प्लॅन केलीये आणि तू बघ आता, मी फुल ऑन अडकले या सगळ्यात. उगाच म्हणाले मी त्यांना की तुम्ही मुलगा बघा. हे बघ, आपण ठरवलंय ना. हे बघ, तू चिल राहा. काही होणार नाही. हा, आपण काहीही करू शकत नाही अक्षय. कळतंय का तुला? एकदा डॅडींनी कुठलाही डिसिजन घेतला म्हणजे झालंच समज. अरे यार, मला नाही वाटत मी ह्याच्यातून सुटू शकते आता. जीव देण्यापलीकडे काही दिसतच नाहीये आता मला. ए क्यू, असं काही करायचं नाहीयेस तू. मी काहीतरी मार्ग काढतो. तू शांत राहा. काहीही मार्ग निघणार नाहीये. अरे, ते माझं लग्न ठरवतायत. तू ये आत्ताच्या आत्ता, नाहीतर बघ मी काय करेल.